नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेमिस्टर 2 मधील अर्थशास्त्राचा जो पेपर नंबर 2 आहे त्याचा अभ्यासक्रम काय आहे तो आपण पाहणार आहोत. आपलं जे पहिलं प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण पूर्णतः शेतीशी संबंधित होते. पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला भारतीय शेतीचा अभ्यास होता, तर दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला भारतातील उद्योगधंद्यांचा अभ्यास पाहायचा आहे. भारतातील उद्योगधंदे या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 4 घटक अभ्यासावयाचे आहेत. औद्योगिकरणाची आवश्यकता, आपल्याला ABCD असे एकूण 4 घटक अभ्यासावयाचे आहेत. पहिल्या घटकामध्ये आपल्याला औद्योगिकरणाची आवश्यकता किंवा गरज काय आहे तो भाग आपल्याला पाहायचा आहे. औद्योगिकरण देशामध्ये जेवढे जास्त तेवढे देशाचा आर्थिक विकास जास्त असं म्हटलं जातं. म्हणजे देशाचा आर्थिक विकास हा औद्योगिकरणाच्या विकासावरती किंवा औद्योगिकरणावरती अवलंबून असतो. औद्योगिकरण याचा अर्थ देशामध्ये विविध प्रकारचे उद्योगधंदे स्थापन होणे होय. देशामध्ये विविध प्रकारचे उद्योगधंदे स्थापन झाल्याशिवाय देशाच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त होऊ शकत नाही. कारण औद्योगिकरणामुळे देशात विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन होत असते. कारण औद्योगिकरणामुळे देशात जेव्हा विविध प्रकारचे उद्योगधंदे स्थापन केले जातात तेव्हा देशात विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असते. देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावत असतो. त्याचबरोबर औद्योगिकरणात जसजशी वाढ होत जाईल तसतसे नवनवीन प्रकारचे उद्योगधंदे स्थापन होत असल्यामुळे साहजिकच देशामध्ये रोजगाराच्या पातळीत वाढ होण्यासाठी मदत होत असते. आणि म्हणून औद्योगिकरणाचा वेग जेवढा जास्त तेवढा देशाचा आर्थिक विकास जास्त असं म्हटलं जातं. कारण औद्योगिकरणात जसजशी वाढ होत जाईल तसं वस्तू आणि सेवांची निर्मिती होते, लोकांचे राहणीमान सुधारते, लोकांना रोजगार प्राप्त होतो, बेकारी कमी होण्यासाठी मदत होते, दारिद्र्य कमी होण्यासाठी मदत होत असते. असे असंख्य फायदे औद्योगिकरणाचे असल्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये औद्योगिकरणाची आवश्यकता किंवा गरज असल्याचे दिसून येते. तर त्याबाबतचे वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते आपल्याला या पहिल्या घटकामध्ये अभ्यासावयाचे आहेत. त्यानंतर दुसरा B हा जो घटक आहे त्यामध्ये आपल्याला 1991चे नवीन औद्योगिक धोरण हा भाग अभ्यासायचा आहे. देशात उद्योगधंद्यांची संख्या वाढावी, औद्योगिकरणाचा वेग वाढावा, देशात नवनवीन प्रकारचे उद्योगधंदे स्थापन व्हावेत, उद्योगधंद्यांच्या माध्यमातून देशात रोजगाराची पातळी वाढावी, या अनुषंगानं आपल्याकडे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने प्रयत्न केलेले आहेत. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 साली भारताचे स्वतंत्र औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलेले होते. औद्योगिक धोरण याचा अर्थ देशाच्या उद्योगधंद्यांच्या संदर्भात जे धोरण आखले जाते त्याला औद्योगिक धोरण असे म्हटले जाते. म्हणजे सरकारकडून वेगवेगळी धोरणं आखली जातात, जसे की शेतीविषयक धोरण आहे, पैसाविषयक किंवा चलनविषयक धोरण आहे, शैक्षणिक धोरण आहे, रोजगारविषयक धोरण आहे, तर वाहतूक व दळणवळण विषयक धोरण आहे, व्यापारविषयक धोरण आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्राबाबत काही धोरणं सरकारकडून आखण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच पद्धतीनं उद्योगधंद्यांच्या अनुषंगाने किंवा उद्योगधंद्यांबाबत जे धोरण आखले जाते त्याला औद्योगिक धोरण असे म्हणतात. तर 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 साली भारताचे पहिले औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलेले होते. म्हणजे औद्योगिक धोरणामध्ये उद्योगधंद्यांबाबत सरकारची काय भूमिका असणार आहे त्या अनुषंगानं काही मुद्दे त्या ठिकाणी स्पष्ट केले जातात. काही त्या ठिकाणी सरकारची धोरणाची सरकारनं उद्योगधंद्यांबाबत ज्या काही तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत त्या तरतुदींचा समावेश या औद्योगिक धोरणामध्ये होत असतो किंवा केला जातो. आणि त्यामुळे 1948 साली पहिले औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1956 मध्ये भारताचे दुसरे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलेले होते. त्यानंतर 1978 मध्ये भारताचे तिसरे औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले.
आणि 1991मध्ये म्हणजे अलीकडील काळातील भारताचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलेले होते. कारण 1991मध्ये भारताने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केलेला होता. म्हणजेच जागतिकीकरण, खाजगीकरण आणि शिथिलीकरण या 3 गोष्टींचा आपण स्वीकार केलेला होता. या 3 गोष्टींना अनुसरून सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर 1991च्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये उद्योगधंद्यांच्या वाढीच्या दृष्टिकोनातून सरकारने कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, सरकारने कोणती दूरदृष्टी यामध्ये स्वीकारलेली आहे, त्याचा अभ्यास आपल्याला 1991च्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये करावयाचा आहे. त्यानंतर तिसरा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे भारतातील कुटीर व लघु उद्योगधंदे, त्यांच्या समस्या आणि भवितव्य. भारतात वेगवेगळ्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे कुटीर आणि लघु उद्योगधंदे हे स्थापन झालेले किंवा कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. कुटीर आणि लघु उद्योगधंदे हे नेहमीच देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न करीत असतात. कुटीर आणि लघु उद्योगधंदे हे कमी भांडवलामध्ये सुरू होणारे असतात, रोजगार पुरवणारे असतात आणि त्याचबरोबर स्वदेशी तंत्रज्ञानावरती सुरू होणारे असतात. आणि त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही कुटीर आणि लघु उद्योगांचे महत्त्व असलेले आपल्याला दिसून येते. तर भारतात कुटीर आणि लघु उद्योगधंदे यांचे महत्त्व काय आहे, त्यांची सद्यस्थिती काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांचे भवितव्य काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या तिसऱ्या घटकामध्ये करायचा आहे. सर्वसाधारणपणे जर आपण परिस्थिती पाहिली तर कुटीर उद्योग म्हणजे घरातल्या घरामध्ये चालवले जाणारे उद्योग, असा कुटीर उद्योगाचा अर्थ घेतला जातो. कारण कुटीर याचा अर्थ घरगुती व्यवसाय किंवा ज्याला आपण गृहोद्योग असंही म्हणतो. तर घरातल्या व्यक्तींच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या, कुटुंबातील लोकांच्या मदतीने हे उद्योग चालवले जातात, त्याला कुटीर उद्योग असं म्हटलं जातं. आणि लघु उद्योगधंदे म्हणजे कमी भांडवलाची आवश्यकता असणारे. सर्वसाधारणपणे 1991मध्ये लघु उद्योगांची व्याख्या बदलण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये 60 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक असणारे जे उद्योगधंदे आहेत त्याला काय म्हटलं जातं, लघु उद्योगधंदे. तर या लघु उद्योगांची व्याख्या 91च्या धोरणामध्ये बदलण्यात आलेली आहे. तर कुटीर आणि लघु उद्योगधंदे जे आहेत ते अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. परंतु कुटीर आणि लघु उद्योगांना आज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. तर या उद्योगांपुढे नेमक्या कोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या तिसऱ्या सी घटकामध्ये करायचा आहे. आणि त्याचबरोबर भारतात कुटीर आणि लघु उद्योगांचे एकंदरीत भवितव्य काय आहे त्याचाही अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. म्हणजेच कुटीर आणि लघु उद्योगांची एकंदरीत परिस्थिती काय आहे ते आपल्याला सी घटकामध्ये पाहायचं आहे. आणि डी हा जो घटक आहे चौथा, तो परकीय गुंतवणूक धोरण 1991 नंतरचे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. भारतात अलीकडील काळात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकी वाढत असलेल्या आपल्याला पाहायला मिळते. तर या ज्या परकीय गुंतवणुकी आहेत त्या परकीय गुंतवणुकीबाबत पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 1991 पूर्वी परकीय गुंतवणुकीबाबतचं सरकारचं जे धोरण होतं ते अतिशय कडक पद्धतीचं होतं. त्याच्यावरती अनेक निर्बंध घालण्यात आलेले होते, अनेक जाचक अटी त्यावरती घालण्यात आलेल्या होत्या. परंतु 1991मध्ये जेव्हा आपण जागतिकीकरण, खाजगीकरण आणि शिथिलीकरण या 3 गोष्टींचा स्वीकार केला तेव्हा सरकारने या धोरणावरती ज्या काही जाचक अटी होत्या किंवा जे काही निर्बंध घालण्यात आलेले होते ते थोडेसे शिथिल केलेले आहेत, म्हणजेच कमी केलेले आहेत. आणि त्यामुळे 1991 नंतर परकीय गुंतवणूक धोरणामध्ये जे काही बदल घडून आलेले आहेत त्या बदलांचा अभ्यास आपल्याला चौथ्या डी या घटकामध्ये पाहायचा आहे. आता परकीय गुंतवणुकीबाबतचं जे धोरण आहे ते पूर्वी कसं होतं, तर भारतीय उद्योगधंद्यांमध्ये एखादा परकीय गुंतवणूकदार किंवा एखादी परदेशी कंपनी भारतामध्ये येऊन
भारतातील उद्योग व्यवसायामध्ये जर गुंतवणूक करणार असेल तर त्यांना 40% भांडवल गुंतवणूक करण्याची परवानगी होती, परंतु 91च्या धोरणामध्ये परकीय गुंतवणूकदारांना भारतीय उद्योगामध्ये गुंतवणूक करण्याची जी संधी होती ती आता वाढवण्यात आलेली आहे. 40%वरून परकीय भांडवल गुंतवणूकदार भारतीय उद्योगामध्ये किंवा भारतीय कंपन्यांमध्ये 51% गुंतवणूक करू शकतो. म्हणजे ही जी गुंतवणूक मर्यादा आहे ती गुंतवणूक मर्यादा 91च्या धोरणानुसार वाढवण्यात आलेली आहे किंवा ती बदलण्यात आलेली आहे. तर या पद्धतीनं परकीय गुंतवणुकीबाबतचं जे सरकारचं धोरण आहे त्या धोरणाचा अभ्यास आपल्याला 4थ्या D या घटकामध्ये पाहायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला उद्योगधंद्यांशी संबंधित उद्योगधंद्यांबाबत जे घटक आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे. म्हणजेच औद्योगिकरण म्हणजे काय, औद्योगिकरणाची आवश्यकता काय आहे, त्याचबरोबर 1991चे औद्योगिक धोरण काय आहे, त्याचबरोबर भारतात कुटीर आणि लघु उद्योगांचे एकंदरीत सद्यस्थिती काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांचे भवितव्य काय आहे, तो भाग आपल्याला यामध्ये अभ्यासावयाचा आहे. आणि आपल्याला परकीय गुंतवणुकीबाबतचं भारत सरकारचं जे धोरण आहे 1991 नंतर या धोरणामध्ये कशा पद्धतीने बदल झालेले आहे तो भाग आपल्याला या 4थ्या घटकामध्ये अभ्यासावयाचा आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत आपल्याला ह्या पहिल्या म्हणजे दुसऱ्या प्रकरणामध्ये हे 4 घटक अभ्यासायचे आहेत. आपल्याला अजूनही एकंदरीत 2 प्रकरणांचा अभ्यासक्रम पाहायचा आहे आणि 2 प्रकरणांचा सिलेबस समजून घेतल्यानंतर मग आपण जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाच्या प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला आपण काय करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत. तर हळूहळू आपण हा सिलेबस पाहतोय. पहिल्या लेक्चरला मी सूचना दिलेली होती की अजूनही काही दिवस आपले सर्व लेक्चर हे ऑनलाईन असणार आहेत आणि त्यामुळे आपण ही जी PPT दाखवतोय ऑनलाईन लेक्चरची त्याच्यामध्ये जे तुम्हाला मुद्दे दिले जातात किंवा जे पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. किमान सिलेबस तरी तो तुमच्याजवळ लिहून घ्यायचा आहे. सिलेबस तुमच्याजवळ असणं अतिशय गरजेचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा सगळा PPTच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चरचा जो भाग आपण सुरू केलेला आहे तो तुम्हालाही कुठंतरी फायद्याचा व्हावा, फायदेशीर व्हावा या दृष्टिकोनातून आपण ह्या ऑनलाईन लेक्चरमध्ये PPT तयार करून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सर्व शिक्षकांकडून प्रयत्न केला जातो. तर त्याचा तुम्ही उपयोग करून घ्यायचा आहे. तुम्हाला याच माध्यमातून ह्या रनिंग नोट्स मिळणार आहेत किंवा हे पॉईंट तुम्हाला मिळणार आहेत आणि ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. फक्त ऐकायचं नाही तर ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरला आपण 3ऱ्या प्रकरणाचा अभ्यासक्रम काय आहे ते पाहणार आहोत. धन्यवाद.